तर तुम्हाला ती वडायला एकदम सोपी जाणार आहे मित्रांनो। आपली क्लच वायर बाहेर आलेली आहे, सोडून घ्या आधी। मित्रांनो क्लच वायर वडली आता। कधी पण लक्षात ठेवा, क्लच वायरचं राउटर बसवत असताना पहिल्यांदा पुढं क्लच वायर बसवायची। या बघू मित्रांनो, क्लच वायर कधी पण ह्या बॅलन्स पट्टीच्या आतून घ्या। वायर बसवताना काय लोड घ्यायची गरज नाही एवढी, फक्त इथं ह्याच्यामध्ये ही गुंडी अडकवायची आणि सरळ करून घ्यायची। थोडीशी वाडा आणि पाठीमाग अडकून टाक। इथं वायर अडकून ठेवा। पुढून वायर बसवली, पाठीमागून कसं बसवायचं ते तुम्हाला सांगतो या। इथं जे खाचा असतो नॉर्मली इथं, त्याच्यात फक्त ही गुंडी अडकवायची। आता मी मित्रांनो वायर कशी टाईट करायची बसवल्याच्या नंतर ते तुम्हाला सांगतो। समोरचा नट आहे तो पुढच्या साईडला लूज करायचा। 12चा पाना लागतो, हाताने होत नसेल तर पानं वापरा। ही वायर पाठीमाग वाढायची। वाढल्याच्या नंतर पाठीमागचा नट आहे ना मित्रांनो पुढे टाईट करायचा। झालं। आणि हा जो नट आहे हा एकदम टाईट करून घ्या। तर मित्रांनो हे बघा, प्लस आपला एकदम टाईट झालेला आहे। काय नाही, फक्त तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघितला आणि जर तुम्ही वायर बसवायला गेले ना तर लय तिला 5 ते 10 मिनिटं लागतील मित्रांनो। अशाच व्हिडिओसाठी रिक्षावाला राहुल्या या युट्यूब चॅनलला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा आणि भावाला सपोर्ट करा। धन्यवाद।